शेतमाल हमीभाव कायदा लागू करा, सरसकट कर्जमुक्ती करा। सोयाबीनला 6,000 रुपये तर हरभऱ्याला 8,000 रुपये भाव, कापूस 10,000 रुपये, तूर 12,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा। स्वामीनाथन आयोग लागू करावा। पीक कर्जाला कुठलीही अट लावू नका। कर्ज परतफेडीचा कालावधी 12 महिने करा। प्रति हंगाम प्रति एकर 40,000 रुपये तर कृषी साहित्य GST कर मुक्त करा। अशा विविध मागण्यांसाठी अकोला शेतकरी जागर मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रीचा जागर आंदोलन पुकारण्यात आला। राज्य सरकारची झोप उडावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी रात्रभर भजन म्हणत हे आंदोलन केलं। रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू असलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे। शेतमाल हमीभाव कायदा, शेतमाल हमीभाव कायदा, सोयाबीनला 6,000 रुपये भाव, हरभऱ्याला 8,000 रुपये भाव, कापसाला 10,000 रुपये, संपूर्ण कर्जमुक्ती, संपूर्ण कर्जमुक्ती, हमीभावाचा कायदा, संघर्षाचा लढाई। शेतकरी जागर मंचाच्या वतीनं आज या ठिकाणी जागर आंदोलन करून रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हे राज्यातलं एक अनोखं आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो आहोत। झोपलेल्या सरकारला जर अजूनही जाग येत नसेल, शेतकऱ्यांच्या हमीभावाचा कायदा अद्यापपर्यंत होत नाही, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीचा अद्यापपर्यंत सरकारनं विचार केला नाही, दिवसा अनेक आंदोलनं करून सुद्धा सरकारला जाग येत नाही, शेतकऱ्यांची झोप हराम करणाऱ्या सरकारला हे रात्रीचं आंदोलन करून आम्ही या ठिकाणी जाब विचारतो आहोत। शेतकऱ्यांचा हमीभाव कायदा झाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे, हरभऱ्याला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे। यासाठी हे आंदोलन या ठिकाणी जागर मंचाच्या वतीनं आम्ही करत आहोत। रात्री 10 वाजतापासून पहाटे 4 वाजेपर्यंत आंदोलन करून आम्ही झोपलेल्या सरकारला या ठिकाणी जाग विचारणार आहोत। आज रात्रीचा जागर अकोल्यामध्ये आम्ही घातलेला आहे, कारण की शेतकऱ्याच्या पूर्ण भविष्यामध्ये, वर्तमानामध्ये, भूतकाळामध्ये फक्त अंधाराच अंधार दिसलेला आहे। अशा अंधारामध्ये आमच्या झोपा उडलेल्या असताना ही व्यवस्था कशी काय झोपू शकते? आणि म्हणूनच शेतमाल हमीभाव कायदा झाला पाहिजे। सोयाबीनला 6,000, हरभऱ्याला 8,000, कापसाला 10,000 आणि तुरीला 12,000, सोबतच हमीभावाचा कायदा, संपूर्ण कर्जमुक्ती या अनेक मागण्यांसह आम्ही आज रात्रीचा हा जागर अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घातलेला आहे। आणि म्हणून आम्हा प्रशासनाला पूर्ण विनंती आहे की साहेब, आमच्या शेतकऱ्याचं सुद्धा जीवन मान्य करा। तुझ्या श्रमाचं प्रतिष्ठा मिळो असं तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं। आमच्या श्रमात सुद्धा प्रतिष्ठा मिळू द्या, ती प्रतिष्ठा आम्हाला वापस हमी भावाच्या कायद्यातून मिळेल एवढी अपेक्षा आम्हाला आहे। म्हणून हा रात्रीचा जागर व्यवस्थेला जागी करण्यासाठी आम्ही घातलेला आहे।